नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। न्यूज आहे, शेतकरी समुद्री मिशनमुळे आपल्या खान्देशचं जे काही अंदाज देण्याचं काम बंद करत होतो ते आता माघार घेतोय, कारण की बऱ्याचशा संत मंडळीचे तिकडे मला फोन आलेत आणि खान्देशच्या पावसामध्ये त्या 24 तासामध्ये आज वातावरण चेंज झालंय। उद्या 14 तारखेला दिवसभरात मधून अनेक भागांना चांगला पाऊस सुरू होणार आहे। पहिले 2 दिवस हा पाऊस भरणीपुरता राहील बरं का, म्हणजे वावणी वगैरे झालं तर उत्तर भाग दक्षिण भाग हे होत राहील, पण सर्वत्र भरणीसारखा पेंडवलता तर काही ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला 14 तारखेला जास्त जोर वाढेल। आता आपण काय करूयात, एक विभागाचा अंदाज घेऊयात, म्हणजे शेतकऱ्यांना डायरेक्टली समजेल अशा भाषेमध्ये बोलूयात। सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो। आणखीन एक महत्त्वाचं आहे की आता आपण अंदाजामध्ये थोडा बदल करतोय, म्हणजे एक विभागाची माहिती द्यायला सुरुवात केली की पुन्हा त्या विभागाचं नाव घेणार नाही, नंतर पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा अशा पद्धतीने तो सुरू करतोय। आणि खान्देश बाबतीत जे काही मागे मी बोललो आहे की माघार घेतोय, अंदाज बंद करतोय, ते आता इथून पुढे होणार नाही, कारण की आपल्याला सगळ्या महाराष्ट्राला संघ घेऊन शेतकरी समृद्धी मिशन उभा करायचं आहे। आता डायरेक्टली अंदाजाकडे येतोय आणि पूर्ण पद्धतीनं फवारणीचं नियोजन, पुढील आठवडाभर हा पाऊस आहे, कुठे वावणी कुठे चांगला, ज्यांना पाऊस भरपूर झालेला आहे अशा शेतकऱ्यांची थोडी चिंता आहे, ही सगळे ह्या व्हिडिओमध्ये व्यक्त करतोय। व्हिडिओ सगळ्या भागांची माहिती देणार आहे, त्यामुळे उशीर व्हिडिओला लागणार आहे, 10 मिनिटाचा 12 मिनिटाचा किंवा 15 मिनिटाचा बघणार आहे, त्यामुळे नक्की सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहायचं आहे। आवडल्यास लाईक आणि ग्रुपवरती लिंक शेअर करायची। तर जय शिवराय सुरुवात करतोय। आता एक वातावरण अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, बुलढाणा, त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये संततधारेचं सकाळपासून बनलंय आणि विशेषतः हा पाऊस जो आहे ह्या भागामध्ये सुरू झालाय। हे झालं आजचं चित्र, पूर्ण क्लायमेट चेंज झालंय। आता सुरुवात करतोय खान्देशपासून, कारण की या भागांना बिलकुल पाणी नाहीये, अशा शेतकऱ्यांना दिलासा देणं काम आहे आणि इथल्या गोष्टी सगळ्या समजून सांगणं देखील काम आहे। तर ऐका, खान्देश नंतर मराठवाडा, मराठवाड्यानंतर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राचा अंदाज घेऊयात। खान्देशच्या सर्व जिल्ह्यांना, त्यात जळगाव, धुळे, नंदुरबार, शहादा, मालेगाव, इकडे नाशिक सुद्धा, या भागामध्ये पावसाची हजेरी त्या 24 तासामध्ये आजही काही ठिकाणी झाली सुरू, कारण की आज फक्त काय सांगितलंय की वातावरण चेंज होणार आहे खान्देशसाठी, कालच सांगितलंय ते चेंज झाले। उद्यापासून इथे पाऊस सुरू होतोय। 5 हाताचे बोट, जसे हाताचे बोट 5 जे आहेत ते एक सारखे नसतात, तसे एक सारखे तो गाव घ्यायचा नाही, त्याला पूर्ण दिवसही लागू शकतो 14 तारखेला। तर तुमच्या भागामध्ये 16-17ला वाहुणी पावसाची नोंद होणार आहे आणि ह्या 2 दिवसात सुद्धा काही ठिकाणी ती नोंद होईल, पण तुमचं पीक सुकणार नाही याचा मात्र विश्वास तुम्हाला देईल। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न याच आठवड्यात तुमचा मिटून जाईल, ठीक आहे। आणि काळजी करू नका, पुढच्या आठवडाभर तुमच्या भागामध्ये पाऊस हा टिकून जाणार आहे। खान्देश, संपूर्ण तालुके, संपूर्ण जिल्हे, विषय तुमचा इथे संपवतो। आता वळतोय पश्चिम महाराष्ट्राकडे, ज्यामध्ये नाशिक आहे, थोडाफार आपण संभाजीनगरचाही भाग त्यामध्ये ऍड करूयात की वैजापूर, गंगापूर, सिल्लोड, कन्नड परिसर आज रिमझिमचा पाऊस सुरू झालाय, त्यानंतर तो रात्रभर झडीचा सुद्धा सुरू राहणार आहे। लय पिकं करपू लागले तुमच्या भागांचे, 2 दिवस थांबा, 4 दिवसात तुम्ही कदरून जाणार ह्या पावसाला, अशी परिस्थिती आहे। त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही ठिकाणी बुरबुर सुरू झाली, काळजी करू नका। जून जुलै हा खान्देश आणि आपल्या भागामध्ये कधीच पाऊस चांगला होत नाही, ह्या दिवसात तुमचे दिवस पूर्ण चांगल्या पद्धतीने पाऊस होतोय। इथून पुढे तुम्हाला पावसाची अजिबात कमी पडणार नाही। ऑगस्ट महिन्यामध्येच या खान्देशचे, या पश्चिम महाराष्ट्राचे जे काही राहिले भागांचे जे काही तळे वगैरे राहिलेत हे जबरदस्त भरणार आहेत। शेततळ्यामध्ये पाणी सुद्धा तुम्हाला भरता येईल असा पाऊस तुम्हाला होणार आहे। अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली या भागामध्ये सुद्धा पावसाचा जोर हा उद्या 14 तारखेपासून वाढतोय, म्हणजे सर्व जिल्ह्यांना फक्त काय होईल, 5 बोट सारखे नसले अशी कंडिशन आहे, कुठे चांदणेभर, कुठे मस्त पेंडवलता, अशा पद्धतीने आहे। यामुळे सर्व भागांची परिस्थिती ही सुधारणार आहे, हा शब्द दिलाय। काल तुमचं मोबाईलचं ऍप सुद्धा पाऊस दाखवत नसेल, आज इतकं वातावरण चेंज होईल, हे मोबाईलच्या ऍपचा खेळ नाहीये, हे सगळ्या गोष्टीचा खेळ प्रयोगशाळेचा आहे। आपण ही प्रयोगशाळा बनवली, काल इन्व्हर्टर सुद्धा 2-4 दिवसापूर्वी आणलेले, ते तुम्हाला देखील पाहतोय। मी जे काही युट्यूबला मला ढेकळं येत त्याच्यामध्ये काही येत नाहीये, पैसे वगैरे याच्यामध्ये फारसे येत नाही, हे शेतीतल्या कष्टातनं कमवलेल्या कमाईपासून ही सगळ्या गोष्टी करतोय, ठीक आहे। तर अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, बीड जिल्हा, धाराशिव पट्टा आणि सोलापूर पट्टा, दक्षिण भाग जो आहे पुण्यापर्यंतचा, हा 2 दिवसात कदरून जाणार आहे, इतका पाऊस या भागामध्ये होणार आहे। ते सांगितलं ते ऐकून घ्या। 100% काही गिळात होणार नाही, पण 90% ते 80% नक्की एका गिळात भरणीपेक्षाही अधिक पाऊस अशा पद्धतीने राहील। तुमच्या कमेंट मी 5 मिनिटांनंतर घेतो, कमेंट करू नका सध्या। महत्वाचा आहे लातूर जिल्ह्याकरता, परभणीच्या सर्व तालुक्यांकरता, मराठवाड्यामध्ये आता अंदाज द्यायला सुरुवात करते। आपल्या भागामध्ये तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये
उद्यापासून फवारणीसाठी वातावरण पुढचे 5 दिवस नाहीये. ज्यांना वाटत असेल सकाळून पाऊस झाला दुपारून येत नाही त्यांनी फवारणीचे नियोजन करू शकता, त्याची गॅरंटी माझी नाहीये. लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना जिल्ह्यातील सर्व तालुके, आता इथे परभणीचे सर्व तालुके, बीडचे पण सर्व तालुके उद्या दिवसभर अधूनमधून काहीला कमी काहीला जास्त हा पाऊस चालू राहणार आहे आणि 15, 16, 17 तुफान पाऊस या भागामध्ये असणार आहे. खरं तर उद्यापासूनच घनसावंगीच्या सर्व भागामध्ये, अंबडच्या सर्व भागांमध्ये, परतूर, मंठा, जाफराबाद, बुदनापूर हे जे काही भाग आहे, आज 13 ऑगस्ट संध्याकाळपासून ते 14 पासून पुढे 18, 19 पर्यंत हा पाऊस कायम राहणार आहे. या भागामध्ये पावसाची परिस्थिती ही परेशान करणारी आहे. अंबडला पाऊस थोडा कमी आहे काही भागामध्ये, हे 2 दिवसात तुम्हाला समजून जाईल. तर अहिल्यानगरचं अजूनही थोडंसं बोलतो मी, कारण की अहिल्यानगरचे काही भाग सांगायचे आहेत. राहुरी, त्यानंतर नेवासा, सर्व तालुक्यांना आज रात्री झिमझिम पाऊस सकाळी पहाटेपर्यंत राहणार आहे. त्यानंतर उद्या सुद्धा या भागामध्ये जोर वाढणार आहे, काळजी करू नका. त्यानंतर परिस्थिती बीड जिल्ह्याची. बीड जिल्ह्यातला सगळ्या तालुक्यांना, दक्षिणेकडील भागांना चांगला पाऊस चालू आहे. चौसाळा असेल, माधवसुंबा असेल, निंबा गणेश पट्टा असेल, धाराशिव पट्टा असेल, त्यानंतर गेवराई पट्ट्यामध्ये थोडा कमी आहे, शहागडमध्ये कमी आहे. पण ह्या सगळ्या भागांमध्ये ह्या 2 दिवसामध्ये पाऊस हा इतका जबरदस्त होणार आहे, तारीख लांबची देतच नाहीये. येत्या 24 तासामध्ये उद्याच्या या लाईव्हच्या टायमिंगपर्यंत, 14चा लाईव्ह होईपर्यंत पाऊस तुम्हाला समाधानकारक झालेला असेल. पहिल्यापासून पुन्हा सांगतोय की एखादं गाव, 2 गाव थोडं राहिलं असेल त्याच्यामधून तर काळजी करू नका. पाऊस तुम्हाला सूर्यदर्शन तर पाहायला मिळणारच नाहीये 8 दिवस अजून. म्हणजे आजची 13 ऑगस्ट आहे ना, सूर्यदर्शन पूर्ण झाकलेलं होतं, पण उद्या याच्यापेक्षा दुप्पट बदलले, थोडा तरीका नाहीये. आणि नैसर्गिक लीला अशी आहे की याच्यामध्ये मी तुम्हाला मध्यम जरी सांगितलं असता तर वावणी ते अति मुसळधार बी होण्याचे चान्सेस याच्यामध्ये आहे. त्यावेळेस सगळ्या मित्रांना विनंती आहे की आपण जे काही काम करतोय, त्या शेताचं नियोजन करतोय, त्या जनावरांच्या जीवावरती करतोय. सकाळी जर थोडा वेळ मिळाला 2 तासाचा 3 तासाचा, तर जेवढा वेळ आणता येईल तेवढा चारा त्यांच्या गोट्यापर्यंत आणून ठेवा, अन्यथा तुम्हाला 5-7 दिवस ह्या ढोरांची उपासमारी करायची वेळ येऊ शकते. आता मला वाटतं सगळे भाग जरी सांगायचे, पूर्व विदर्भ राहिलाय. नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, अकोला, अमरावतीच्या पासून वाशिम, हिंगोलीपर्यंत, यवतमाळपर्यंत आज रात्रभर काही ठिकाणी संततधार राहील. तर सकाळी उठल्यापासून पुन्हा पाऊस ऍक्टिव्ह होतोय. थोडा मधल्या काळामध्ये थोडा गॅप दिवस मावता देईल, पण पुन्हा रिपीट 17, 18, 19 ते 22 तारखेपर्यंत हा पाऊस कायम राहणार आहे. त्यानंतर परिस्थिती बघा एकंदरीत आता विभागानुसार. खानदेश 3 दिवसात यांचा बराचसा भिजपाणीचा पावसामुळे, काही ठिकाणी धुवाधार पावसामुळे उद्यापासून तर अनेक भागांचा प्रश्न मिटणार आहे. जळगावमध्ये आजही 13 ऑगस्टला काही ठिकाणी झालाय, मान्य करा झालाय म्हणून. काही ठिकाणी अजून व्हायचा राहिला असेल बाकी, त्यांनाही मान्य करा. पण 3 दिवसाच्या आतमध्ये, सरळ मी 3 दिवसही नाही सांगत, 14 ऑगस्टची रात्र सगळीकडे पाऊस झालेला असेल. मग दिवसा होऊ, सकाळी होऊ, कधी येऊ, इतकं जबरदस्त वातावरण त्या भागाकडे आताच्या क्षणापासून पुढे सरकत आहे. त्यानंतर संभाजीनगर सेम, नाशिक सेम, अहिल्यानगर सेम आहे. विदर्भ सर्व जिल्हे सेम आहे. मराठवाडा मात्र आज मध्यरात्रीपासून तर उद्या 14 तारखेच्या संध्याकाळपर्यंत सोडलेल्या भागांपैकी आणि ज्यांना परेशान केल्या अशा भागांना सुद्धा अशी परिस्थिती आहे. एक मुद्दा विशेष बोलतोय आणि तुमच्या कमेंटला सुरुवात करतोय की येणाऱ्या काळामध्ये, ह्या 5-6 दिवसामध्ये अनेक शेतकऱ्यांना आपलं आलेलं पीक सोडायची वेळ, इतका खतरनाक पाऊस ह्या 18 पर्यंत आहे. मग परतीचा पाऊस राहिलाय, अजून खूप पाणी राहिलंय. मला 1-2 शेतकऱ्यासाठी कमेंट आलत्या, पाऊस भरपूर असेल तर, पाणी भरपूर दिले असेल तर सध्या शेततळ्याच्या नदी लागू नका. 50% शेततळ भरून ठेवा, 70% भरून ठेवा, बाकीचा वरचा पाऊस तो भरेल. आणि ज्यावेळेस पाऊस परतीचा निघून जाईल त्यानंतर तळ पूर्ण भरून घ्या. 7-8 दिवस पाण्याची वेळ नाही असेल त्यावेळेस ते तळ भरून जाते, हे नियोजन करा. आता तुमच्या कमेंटकडे होतोय. कमेंट करताना तालुका, जिल्हा टाका. सगळ्यांच्या कमेंट घेणं शक्य नाही, प्रत्येकाची कमेंट येते आणि आता एका कमेंटला आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात अगोदर कमेंट, ठीक आहे, तुमच्या कमेंट पहिल्यापासून घेऊया. अहिल्यानगर, श्रीगोंदा परिसर आज रात्री संततधार, 14 ऑगस्ट, 14, 15, 16 सारखा 5-6 दिवसाचा पाऊस आहे. उद्याच तुमचा बरणीपुरता पाऊस होऊन जाईल. भोकरदनला आज झडीचा पाऊस रात्र राहणार आहे आणि 3-4 दिवसामध्ये ह्याच्यामध्ये झडीच नाही, जोरदार बी होऊ शकतो, हे तुम्हाला माझा शब्द आहे. पण मला झडीपुरतच बोलू द्या, कारण की लोकांना एखाद्या गावाला नाही झाला त्याची निगेटिव्ह कमेंट येते. मी निगेटिव्ह कमेंटला का घाबरतोय, कारण की प्रामाणिक काम चालू आहे, अजून कोणत्या कंपनीचा प्रचार आपण केलेला नाहीये. तर अशी पद्धत या भागामध्ये आहे. जवखेडा, ठोंबरे असेल, जे काही भाग असतील त्यांना. शिर्डी, कोपरगावमध्ये अक्षय वाबळे सर, आपल्याकडे झडीचा पाऊस सुरू होईल काही तासामध्ये, रात्रभर काही ठिकाणी राहील, हलका मलका, थोडंफार ओलं होईल, पेंडवलता पडेल, जास्तही पडेल, अशा पद्धतीचं आहे. पण तुमची चिंता इथून पुढे कधीच नाहीये. पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशबद्दल मला थोडं आणखी शेवटला बोलायचं, त्यापूर्वी कमेंट बघूयात. कडाष्टी,
मित्रा, पहाटेपर्यंत पाऊस दाखल होईल तुमच्याकडे. शेततळे रिकामे करा किंवा नका करू हा तुमचा प्रश्न आहे सपाटे सर, पण मला तर रिकामे केलेले बरेत. आपल्या घनसंख्येमध्ये लय पाऊस आहे. 20% 30% रिकामे करून ठेवा. धारवा यवतमाळ खूप पाऊस झालाय, सांगितल्याबद्दल धन्यवाद दादा. वैजापूर संततधार झाली मगाशी काही ठिकाणी, आज रात्री पुन्हा संततधार वाढणार आहे आणि जवळपास उद्यापासून तुमचा पाऊस चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्ह होतोय. तुम्हाला इथून पुढे पाण्याचा प्रश्न मिटून जाईल. ज्या प्रभात आज रात्री आहे, उद्या सकाळी आहे, पाचोड सुद्धा आहे. रिपीट कमेंट करू नका, लाईव्हला लवकर येत जा. परभणी सेलू पुढच्या 3 ते 4 तासामध्ये म्हणजे रात्री 11-12 वाजेपर्यंत दाखल होईल. काही ठिकाणी भरपूर झाले सल चालू काही गावांना, पण आज मध्यरात्रीपासून तर 4-5 दिवसात तुमचा परभणी, सेलू, मानवत, सोनपेठ हे सगळे भाग कदरून जाणार आहे. 2 दिवसामध्ये उद्याचा पाऊस पाहिला कीच. हिंगोली जिल्ह्यामध्ये चालू झालाय सकाळपासून काही ठिकाणी, तर आजही आहे, उद्याही आहे. सर्वत्र पाऊस तुमच्या भागामध्ये असणार आहे. सरळ सरळ सांगायचं म्हटलं ना, पाऊस सगळीकडे आता इथून पुढे येणार आहे. आणि जे काही जून जुलै पाऊस कमी पडतोय यामागचं शास्त्रीय कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये देतोय. आज काय वेळ वाया घालत नाहीये. शिरूर पुणे मित्रा, तुमच्या भागामध्ये थोडा वेळ घेईल 2 मिनिटं सांगायचा. तुमच्याकडे पाऊस थोडा कमी अधिक प्रमाणात राहील शिरूर पुणे, पण पाऊस तुम्हाला उद्या संध्याकाळच्या 11 वाजेपर्यंत कोणत्याही टायमिंगमध्ये होईलच, काळजी करू नका. ठीक आहे. उद्या जळगाव, धुळे, नंदुरबार, शहादा सर्व जिल्हे चांगल्या पद्धतीने पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे आणि सकाळपासूनच ही हाजरी लावण्याचा प्रयत्न करेल. अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया यांना नागपूर, गोंदिया भागामध्ये फवारणीसाठी योग्य वातावरण राहील. सूर्यदर्शन या भागात होत राहील, पण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये सूर्यदर्शन पाहायला मिळणार नाही. नंदुरबारमध्ये तर ढगफुटीचे सुद्धा संकेत आहेत 2 दिवसामध्ये. हा नंदुरबार, जळगावच्या काही भागांमध्ये म्हणजे उष्णतेमुळे हा पाऊस असेल. आणि पूर्व विदर्भातल्या चंद्रपूर, गोंदिया, नागपूर या भागांमध्ये सूर्यदर्शन पाहायला मिळू शकतं. इकडे भागात नाही मिळणार पाहायला. अहिल्यानगरमध्ये थोडंफार 10 मिनिटाचं 15 मिनिटाचं पाहायला मिळेल. सिल्लोड भयानक परिस्थिती आहे, मान्य आहे साळवेसर, पण थोडा वेळ राहिला. आता आजचे दिवस राहिले आहे. मी तुम्हाला कालही ते व्हिडिओमध्ये सांगितलंय. मला आणखीन इंस्टाग्रामवरती रील बनवायच्यात, त्यामध्येही सांगणार आहे. काळजी करू नका. तुम्हाला उद्या, आज रात्रीच काही ठिकाणी चालू होईल, पण उद्या उद्याच्या दिवसातच तुम्हाला पूर्ण करून टाकेल तो. सर दत्ता भोयर सर, पश्चिम विदर्भाचं नाव घेत जावे, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. बुलढाणा जिल्हा, मेहकर सगळे तालुके जे आहेत ना तुमच्या परिसरातले दत्ता भोयर सर, यांना रात्री सुद्धा संततधार आहे. आणि हा विषय तो लांबच राहिलाय, पण तुमच्याकडे 2च दिवसामध्ये असा बी पाऊस होणार आहे. ह्या उद्याच्या 14ला, कदाचित उद्याच भरपूर होईल, आजही संध्याकाळी होणार आहे, पण तुमच्याकडे पाणीच पाणी होऊन जाईल अशी परिस्थिती आहे. पूर्ण एक टफ लाईन आपल्या भागामध्ये येऊन थांबते आहे. जबरदस्त पावसाचं आगमन या काळामध्ये होत आहे. तर मित्रांनो, लाईव्हची वेळ संपते आहे आणि जाता जाता पुन्हा एकदा सांगून जातो सगळ्या भागांची माहिती की खानदेशमध्ये उद्या धुवाधार पावसाचं आगमन बऱ्याच भागांना होणार आहे, तर काही ठिकाणी समाधानकारक होईल. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जालना, नाशिक क्षेत्र, अहिल्यानगर, पश्चिम महाराष्ट्र सर्व आणि खानदेश सर्व इथे पावसाला आगमन होणार आहे. मराठवाड्यामध्ये पुढचे 3 ते 4 दिवस पाऊस हा उघडणार नाहीये, चांगल्या पद्धतीचा पडणार आहे. पूर्व विदर्भातल्या नागपूर, चंद्रपूर, गोंदिया या भागांना उद्या थोडंफार सूर्यदर्शन 2-3 तासात मिळू शकतं. सकाळचं गोंगारून जाऊ द्या पडले 2-3 घंटे, नंतर तुम्ही फवारणीचे नियोजन करू शकता. नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, हिंगणघाट, गडचिरोलीचा समावेश आहे. वसमत शिवाजी कदम सर, पाऊस रात्री आहे, उद्याही आहे आणि परवाही आहे. भरपूर पाऊस पडणार तुमच्या भागामध्ये. सोलापूर, करमाळा, हा इकडे राहिला खरा अंदाज. सोलापूर, कोल्हापूर झडीचं वातावरण आहे. ज्यांनी कोणी समजा पोलंडचं काम करताय, आणखी महाराष्ट्र शेतकऱ्यांना थोडी जड झाली आहे 2-4 दिवस. परभणी सुद्धा उमराज हिंगळे सर, जवळपास 2 ते 3 घंट्याचा प्रश्न आहे तुमच्याकडे पाऊस येण्यासाठी. आताच्या टायमिंग पासून 12-1 वाजता सुरू होईल आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत उद्या पाऊस येईल सर्व तालुक्यामध्ये. संगमनेरला मध्यम ते जोरदार पावसाचं आगमन उद्या 24 तासामध्ये कोणत्याही क्षणी असेल. रात्रीही आज पाऊस येण्याचे चान्सेस आहेत, पण आजची गॅरंटी देता येत नाही. आज आगमन केले, उद्या सुरुवात होईल. हिंगोली आहे शंकुकाळी सर, खूप चांगला पाऊस आहे. अकोटला झालाय मगाशी पाऊस, मला वाटतं दुपारा काही ठिकाणी. उद्याही चांगल्या पद्धतीने पाऊस होणार आहे. नक्कीच सर, शेतकऱ्यांसाठीच करतोय. दिग्रस यवतमाळ सुद्धा आहे दादा पाऊस. आज बी रात्री काही ठिकाणी सुरू होईल, कारण की आभाळ पूर्ण झाकळून आलंय तुमच्या भागामध्ये आणि काही वेगळं नाही. रोज तेच सांगतोय मी तुम्हाला की ही तारीख दिलेली आहे. नाशिककरांना विनंती आहे, तुमचाही अंदाज बंद केलेला नाहीये, तो चालूच आहे, पण एक विनंती आहे, ज्यावेळेस तुमचे द्राक्ष हार्वेस्टिंगला येतात ना त्यावेळेस मला तो 15 दिवस बंद करावा लागेल, कारण की याचा परिणाम व्यापाऱ्यावरती होतोय आणि व्यापारी लोकांना पाऊस जर माहीत झाला तर ते व्यापारी लोक द्राक्ष घेत नाही, त्यामुळे नुकसान तुमचं
होणार आहे, त्यामुळे त्या 15 दिवसाची परवानगी मी तुमच्याकडनं घेणारच आहे त्यावेळेला, ज्यावेळेस द्राक्ष काढणीस येतात, हार्वेस्टिंगला येतात. कारण की तुमच्या भागातले शेतकरी खूप चिडतायत की आमच्याकडे द्राक्ष काढणीच्या वेळेस तुम्ही अंदाज सांगता, हे चुकीचं आहे. पण तुम्ही काय करा, ज्यावेळेस द्राक्ष कधी काढता येतात हे मला सांगण्याचा प्रयत्न करा. नाशिककरांसाठी मी नेहमी तुमची साथ माझी असणार आहे. कारण की द्राक्ष काढण्याच्या वेळेस किंवा कुठलंही पीक काढण्याच्या वेळेस आलं तर त्यावेळेस आपण तो अंदाज थोडा बंद करू शकतो नाशिकसाठी. तर बघा ऐका, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह खानदेशमध्ये पुढच्या 24 तासामध्ये अनेक भागांना पाऊस होणार आहे आणि 4-5 दिवसामध्ये जवळपास हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मुसळधार, कुठे अतिवृष्टी, कुठे जास्त जोर, हे देखील होता येईल. ह्या गोष्टी 100% होत नाहीत, सगळ्या भागांमध्ये होत नाही, पण सगळ्या भागांना पिण्याच्या पाण्याची सोय याच ऑगस्ट महिन्यामध्ये सोडलेल्या भागांना होऊन जाईल. आज महाराष्ट्राच्या 40 ते 45% भागातला शेतकरी पावसाला ऑलरेडी कंटाळला आहे, तो सूर्यदर्शन मागतोय, पण त्या भागांची चिंता वाढणार आहे. पाऊस हा कंटिन्यू पोळ्यापर्यंत टिकून राहणार आहे. त्यात गणेश उत्सवामध्ये परतीच्या पावसाची नोंद होण्याचा अंदाज आहे. ती पुढची भीती मी नक्की तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगू शकतो. पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.